राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून मराठवाड्यात त्याची नोंद अत्यल्प झालेली आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाची तूट आहे। जून महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक तर बीडमध्ये सर्वात कमी पाऊस पडला आहे। पुढील 4 ते 5 दिवस कोकण आणि घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। नुकसानग्रस्त भागाचं प्रशासनाकडून पंचनामे केले जाणार असून लवकरच नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरण निम्म भरलेलं आहे। धरणाची पाणी पातळी ही 2110 फुटांवरती नोंदवली असून सध्या धरणामध्ये 25,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। कोयना धरणातून नदीपात्रामध्ये 1050 क्युसेक इतकं पाणी सोडलं जात आहे। राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट मिळणार आहे। ही सवलत 1 जुलैपासून लागू होणार आहे आणि 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे। नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज शिरोली या ठिकाणी पंचगंगा नदीच्या पुलावरती पुणे बंगळुरू महामार्ग रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होणार आहे। त्रिभाषा सक्तीबाबत राज्य सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। राज्यातील विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं ठाम मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेलं आहे। तर हिंदीला आमचा विरोध नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची केली होती ती आम्ही ऐच्छिक ठेवली असं फडणवीस म्हणाले। गणेशोत्सवाला अवघे 2 महिने शिल्लक असून पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत धोरण लवकरच जाहीर करण्याची आवश्यकता आहे। या प्रकरणी लवकरच सुनावणी घेण्याची मागणी गणेशोत्सव समितीने केली आहे। पीओपीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबतचं धोरण अंतिम करण्यासाठी आणखी 3 आठवड्यांची आवश्यकता आहे असं राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितलं। त्यावरती न्यायालयाने राज्य सरकारला 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। पुणे महापालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीचं दुरुस्तीचं काम केलं जात आहे। या कामासाठी चांदणी चौक झोनमधील वारजे, बाणेर, बालेवाडी परिसराचा पाणीपुरवठा आज बंद असेल। पॅकेज ड्रिंकिंग वॉटर युनिटची 100% तपासणी करणं गरजेचं आहे। या युनिटची दर 6 महिन्यात एकदा तपासणी आवश्यक आहे। त्यामुळे याची प्राधान्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने दिले आहे। संपूर्ण मुंबईतील कचरा संकलित करून वाहून नेण्याकरता कंत्राटदारांकडून वाहनं आणि सेवा घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने घेतलेला असून त्याकरता मागवलेल्या निविदांना पालिकेतील सर्व कामगार संघटनांनी विरोध केलेला आहे। या निविदेवरून प्रशासन विरुद्ध कामगार असा संघर्ष पेटलाय। राज्य शासनाकडून विविध राबवलेल्या योजना आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीमुळे ठाणे एसटी विभागाने गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्तम अर्थार्जन केलेलं आहे। प्रवासी संख्येमध्ये झालेली लक्षणीय वाढ तसंच एसटीच्या वाढवण्यात आलेल्या फेऱ्या यामुळे गेल्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नात सुमारे वार्षिक 240 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुली ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी 419 कोटी म्हणजेच 20% इतकी कराची वसुली गेल्या 3 महिन्यांमध्ये प्रशासनाने केली आहे। या सर्वाधिक म्हणजेच 291 कोटींची कर वसुली मालमत्ता करातून झाली आहे। 11वी प्रवेशाबाबत राज्यभरामध्ये 600 हरकती विद्यार्थ्यांनी ईमेलद्वारे दाखल केल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे सहशिक्षण संचालक श्रीराम पानझड यांनी दिली आहे। राज्यात 2,16,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे। 1,73,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत। तसंच गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 411 विद्यार्थ्यांनी याबाबत हरकती नोंदवल्या। यंदाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 20 मे पासून सुरू झालेली आहे। प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 26 जूनपर्यंत होती, आता याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती समोर येते। पावसामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी होऊन बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे। किरकोळ मार्केटमध्ये हिरवा वाटाणा 200 रुपये किलोने विकला जातोय। अनेक भाज्यांचे दर हे 160 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत।
जळगाव जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकेवरील 90पेक्षा अधिक चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन केलं। त्यामुळे काही काळ रस्ता बंद झालेला होता। तसंच मागण्या मान्य न झाल्यास 8 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा 102 रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे। भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। केंद्रीय नेतृत्वाकडून निवडीची औपचारिक घोषणा आज केली जाणार आहे। औरंगजेबाची स्तुती करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल 2 गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। त्यांच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने सोमवारी प्रतिवादींना नोटीस बजावत आझमी यांच्या याचिकेवरती भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी तरुणीवरती बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा जामीन अर्ज न्यायाधीश एस गांधी यांनी सोमवारी फेटाळून लावला। दत्तात्रय गाडे सध्या येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये। समलैंगिक संबंधाला नकार दिल्यामुळे एका मित्राची त्याच्या 2 अल्पवयीन मित्रांकडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नशेच्या अवस्थेमध्ये दोन्ही मित्रांनी त्याच्यावरती जबरदस्तीचा प्रयत्न केला, मात्र त्याला नकार दिल्यामुळे संतापलेल्या दोन्ही मित्रांनी त्याला तलावातील पाण्यामध्ये बुडवून त्याची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याच्या समितीला सूचना देण्यात आल्या। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर या स्थळाला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीच्या विकासाला आता चालना मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेवरती न्यायालयाच्या आदेशाने जप्तीची मोठी कारवाई केलेली आहे। नगर परिषदेने गेल्या 8 वर्षांपासून भाडं थकवलेलं आहे। थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। एसटीचा लांब मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। आरक्षित प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट दिली जाणार आहे। ही योजना 1 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। बांधकाम कामगार नोंदणीमध्ये आणि बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचे लाभ मिळवून देत असताना बांधकाम कामगारांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर याची दखल घेण्यात आली। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील शेतकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ घालत घोषणाबाजी केली। तांदूळवाडी गावातील शेतकरी गेल्या 6 दिवसांपासून वाशी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत होते। उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्यामुळे महिला आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी दखल न घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला। महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। चोरीच्या उद्देशाने आरोपीने मंदिराचं दार तोडत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये समोर आलंय।